विरार शिवाजी चौकात गोमू, संकासूर, कोकडचे देव खेडे अवतरले. कोकण एक संस्कृतीच माहेरघर आहे. कोकणात प्रत्येक 100 किलोमीटर नंतर संस्कृती बदलत जाते. प्रत्येक ठिकाणची संस्कृती आहे, वेगवेगळी संस्कृती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे संस्कृती असलेले कोकणचे देव खेडे विरारमध्ये अवतरले आहेत. वसई विरारमध्ये संपूर्ण देशातील नागरिक एकोप्याने राहतात आणि हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या खेड्यांकडे मोठ्या भक्तिभावाने संकासूर गोमू यांची विधिवत औक्षण करून पूजा केली जाते व आपली गाराणी या खेड्यांकडे मांडली जाते. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार. माझं नाव भालचंद्र भेकरे. हा आमच्या विरारमध्ये गुरुवा सोसायटीच्या वतीने आम्ही सर्वत्रिक मिळून आमचे देवखेळे म्हणून हा कार्यक्रम गावच्या ठिकाणी होत असतो. परंतु आम्ही गावावरून आलेले मुंबईकर मंडळी चाकरमानी त्यांना गावाला जायला भेटत नाही, म्हणून हा सण आम्ही मुंबई या विरार ठिकाणी गुरुवा सोसायटीमध्ये एकत्रित येऊन आमचे ग्वागरचे सर्व वासी आमच्या समाजामध्ये या देवखेळेमध्ये कोकणवासी सर्व या ठिकाणी विभागामध्ये आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि हा कार्यक्रम एकत्र होळीच्या दिवशी आनंदाने उत्साहाने पार पडतो. आणि हा प्रत्यक्ष पाहतोय हा कार्यक्रम आमचा प्रत्येक गोमू संकासूर नाचून आम्ही आमच्या सोसायटीमध्ये हा कार्यक्रम करत असतो. त्याचप्रमाणे आमच्या विभागामध्ये असणारे मित्रपरिवार, आमचे ग्वागर नातेवाईक, आमचे मित्रपरिवार या आम्हाला बोलवणं करत असतात. त्यांच्याकडे आम्ही साईनाथ नगर असो, फुलपाडा असो किंवा विरार स्टेशन असो या ज्या ठिकाणी आम्ही जातो आणि देवखेळे म्हणून आमचा कार्यक्रम त्यांची इच्छा पूर्ण करतो. त्यांचे नवस असतात, ते नवसही बोलतात, त्यांचे नवस जिंकले जातात. असा हा कार्यक्रम होणारा, दर्श होणार, परंपरे होणारा कार्यक्रम. आम्ही कमशी या ठिकाणी आल्यापासून आम्हाला 20 वर्ष झाली. आम्ही सुरुवातीपासून या कार्यक्रम आमच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम करत असतो आणि हा असंख्य लोक आमच्या या ठिकाणी खेळ म्हणून देवखेळे म्हणून सामील होतात आणि आनंदाने उत्साहाने हा कार्यक्रम आनंदाने उत्साहाने पार पडतो. माझं नाव मनोहर दत्ताराम गावणन. सर्वप्रथम तुमचे न्यूजवाल्यांचे मनापासून आभार मानतो, कारण आज तुम्ही या कोकणवासी खेळ यांच्यासाठी तुम्ही इथे येता आणि आज तुम्ही इकडे उन्हातून वगैरे सगळे फिरता. खरोखर मनापासून तुमच्या या सर्व न्यूजवाल्यांचे आभार मानतो आणि पुढील आपल्या प्रश्न उत्तराला मी सुरुवात करतो. काय परंपरा आहे, काय असतं खेळ म्हणजे? सर, आपला हा खेळ म्हणजे काय, एक कोकणवासियांचा आपण विरंगुळा म्हणून हा करत नाही, तर पारंपरिक ज्या रीतिरिवाज जे लोकांनी जपले ते आम्ही इथे जपण्याचा प्रयत्न करतो. कारण आज बघा, महागाईच्या दृष्टीने म्हणा किंवा लोक गावावरून जे मुंबईत आलेत त्यांना सुट्टी अभावी गावाला जाता येत नाही, त्याच्यामुळे आपल्या देवीला गाराणं कसं घालायचं, तर त्यामुळे आम्ही गिरगाव पासून जो हा तमाशा इथपर्यंत आणलाय त्याचं कारण हेच आहे की आपला तळागाळातला जो माणूस आहे तो गावापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण सुट्टीचा जर सुट्टी मागायला गेलो तर ती सुट्टी मिळत नाही. त्यासाठी एक आपल्या देवीला गाराणं पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आणि अशीच परंपरा संकासूर किंवा गोमूच्या नाचांना आम्ही परंपरा दरवर्षाप्रमाणे चांगला जल्लोषात साजरी करतो. आम्ही फुलपाडा, विरार, पूर्व, पश्चिम या ठिकाणी आम्ही जात असतो. अजूनही मागणी असते आम्हाला, परंतु 1 दिवसाचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमात सगळ्यांनाच हौसमौज करायची असते आणि सगळ्यांनाच आनंद द्यायचा असतो. त्यामुळे आज आम्ही हा सकाळपासून जी एनर्जी आहे ती संध्याकाळी 10 वाजेपर्यंत अशीच राहते आणि हेच आमचं देवाला गाराणं असतं की सगळ्यांना सुखी समृद्धी दे आणि सर्वांच्या यशात प्राप्ती करो, हीच आमची इच्छा आहे. काय आव्हान काय असेल पुढच्या येणाऱ्या होळी? आमच्या पुढच्या येणाऱ्या होळीसाठी अशी आवड असते की लोकांना सुखी ठेव आणि जी येणारी संकट आहेत ती तुझ्या पायाखाली दाबून ठेव. आणि लोकांचे आम्ही असे सण साजरे करताना जी गाराणं आहेत ती ह्याच प्रकारे घालतो की कोणत्याही प्रकारची जे काय त्यांच्या इडापिडा अडचणी असतील त्या पायाखाली दाबून ठेवण्यासाठी आम्ही देवाला गाराणं घालत असतो. कोकणचे गेले आम्ही पारंपरिक म्हणजे वर्षानुवर्ष जो चालत ठेवलेला हा पारंपरिक आमचा वसा आहे तो आम्ही चालूच ठेवलेला आहे. गेली आम्ही 18-20 वर्ष चालूच ठेवलेला आहे. ते आम्ही या नवीन पिढीला काय याच्यातून काहीतरी योगदान देण्यासाठी ते आम्ही चालू ठेवलेलं आहे. कशी मागणी असते लोकांकडे? लोकांनी आमच्यासाठी भरपूर मागणी असते की आमच्याकडे पण आमच्याकडे वेळ अपुरा असतो. आम्ही सुरुवातीपासून जवळजवळ सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10-10:30 वाजेपर्यंत आमचा हे खेळ चालू असतो. महत्वाचा खेळ म्हणजे कोणता? महत्वाचा खेळ म्हणजे गोमू आणि संकासूर आणि गावचा जो खेळ आहे तो हा महत्वाचा खेळ आमचा.